वयाने मोठा होत गेलो तेव्हा हातातून पतंग सुटला. म्हणजे काय म्हणतात, तो पतंग कुणी कापला माहित नाही, पण तो कापला गेला. दोन महत्वाच्या गोष्टी आल्या त्या. कारण एक जवळची, इतकी जवळची गोष्ट आहे की ते पण दुपारची वेळ आहे, दुपारची वेळ असते हो हो. आणि त्यात पतंग. सो मला तर त्यामध्ये काहीतरी सुवर्ण मध्य काढून काहीतरी मी एकदा पुनर्विचार करेन. तो माझ्यासाठी दागिने बनवतो काय, आणि मग बरं त्याला जोडून एक ड्रामा आहे. संक्रांतीचं एक विशेष असतं की दागिने म्हटलं की आपल्याला सोन्याचे दागिने डोळ्यासमोर येतात किंवा चांदीचे. पण मकर संक्रांतीला हे जे हलवे आहेत म्हणजे साखरफुटाणे असतात, याचे दागिने बनवले जातात आणि त्याचं महत्त्व असतं. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. बरं, तर मकर संक्रांत हा सण ना जेवढा भारी असतो ना, त्याच्यापेक्षा भारी असं मला काहीच वाटत नाही. कारण का काळे कपडे तर असतात ते तर त्याच्यामागे खूप चांगलं रिझनसुद्धा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मला आवडतं ते म्हणजे पतंग. म्हणजे मला आठवतं आहे की मी ना आय थिंक सो 4वी-5वीपासून सुरुवात केली असेल पतंग उडवायला. आणि याच निमित्ताने स्टार प्रवाहातील एक गोड मालिकेतील गोड कलाकार माझ्यासोबत आहे. साधी माणसांमधील गोड 2 कलाकार माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी तुम्हा दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येस, धन्यवाद. तर पूर्ण टीमला आणि प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, तर प्रश्न हाच आहे की कधीपासून सुरुवात झाली पतंग उडवायला आणि कधीपासून आईकडून शिव्या पडल्या की अरे काय पतंग उडवतात चल, कारण का ते पतंग उडवण्याचं वेळ असतं ना शाळेतून. येस, काय सांगते सुरुवात कधी झाली ते सांगता येणार नाही. अशीच बघून झाली. सुरुवातीला पोरांसोबत फक्त जायचं मांजा पकडायला, आसारी पकडायला. मग ते कसे उडवतात ते बघत हळूहळू मांजा कधी हातात आला, मग आपला पतंग कधी हवेत गेला हे कळालं नाही. तो काळ असा फार सबसब पटापट गेला. पण त्यानंतर पतंग हातात आला, आपला पतंग स्वतःचा हवेत उडत होता. त्यानंतर आपल्या पतंगीने दुसऱ्यांचा पतंग काटायचा होता. हे काय म्हणतात, लहानपणीचे दिवस खरंच खूप छान होते. पण तो हातातून गेला कधी, म्हणजे माझ्या घरच्यांनी कधी आरडाओरडा केलं नाही माझ्या मागे की तू पतंग उडवू नको, हे करू नको. कारण मी त्याचं काय म्हणतात त्याला, इतकाही पतंग नाही उडवला की सगळी कामं सोडून, अभ्यास सोडून मी पतंगच उडवत बसलो आहे. जेव्हा सगळे उडवत आहेत, एक सगळा माहोल झाला आहे, तेव्हाच पतंग उडवला आहे. त्यामुळे घरच्यांच्या अशा कधी शिवाय नाही खाल्ल्या. पण जसं कॉलेज किंवा मास्टर्स करायला जसं म्हणजे वयाने मोठा होत गेलो तेव्हा हातातून पतंग सुटला. म्हणजे काय म्हणतात, तो पतंग कुणी कापला माहित नाही, पण तो कापला गेला. भाई, हे किती सुंदर उत्तर दिलं. म्हणजे मला पर्सनली आवडलं की तो पतंग कोणी कापला माहिती नाही. बरं, तर मुलींसाठी ना सगळ्यात महत्त्वाचं काय असं माहिती आहे का, या सगळ्या सीझनमध्ये म्हणजे हळदी कुंकू. आणि मला आठवतं की शाळेमध्ये मकर संक्रांतीच्या आधी हळदी कुंकू असायचं आणि मुलींची गडबड असायची की वाण काय द्यायचं. मुलींचा ठीक आहे, मुलांसाठी काय असायचं, झालं असं शाळेमध्ये बाबा आपण आता मॉनिटर वगैरे आहोत आणि आपल्याला मकर संक्रांत आता साजरी करायची, हळदी कुंकू. काय सांगशील सगळ्याबद्दल? नाही, माझ्या शाळेत तर कधी मकर संक्रांत साजरी नव्हती केली मी, त्यामुळे मला शाळेतला काही ह्याचा अनुभवच नाही आहे. पण आमच्या घरी असायचा हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा, त्यामुळे मी लहानपणी ते सगळं केलं आहे. आणि पतंग उडवायचा तर म्हणजे माझ्या बरोबरची मुलं होती त्यांना पण पतंग उडवता येत नव्हता यार. त्यामुळे मी कधी शिकलेच नाही. आता कोस्टार आहे, कोस्टारने तरी केले सुरुवात. मिळाला तर, नाहीतर आम्ही शूटच करत असतो दिवसभर. नाही, पण नक्की एक याचं मी वर्कशॉप घेईल शिवानीचं की पतंग नेमका उडवायचा कसा. म्हणजे झोपायचं सोडून तू पतंग उडवशील. हे काहीतरी बाहेरचं येतं, झोपायचं सोडून पतंग उडवशील, काहीतरी बाहेरचं येतं हे. मी काय म्हणतात त्याला, रिचार्ज मला आता थोडंसं परत रिकॉल करावं लागेल. कारण 2 महत्वाच्या गोष्टी आल्या त्या. कारण एक इतकी जवळची गोष्ट आहे की ते पण दुपारची वेळ आहे, दुपारची वेळ असते हो हो. आणि त्यात पतंग. सो मला तर त्यामध्ये काहीतरी सुवर्ण मध्य काढून काहीतरी मी एकदा पुनर्विचार करेन. पण मी नक्की वर्कशॉप घ्यायचा प्रयत्न करेन. बरं, तर पतंग समोर आहे, तर वर्कशॉपची सुरुवात मित्र बोलतो की इथूनच करूया. कन्नी बांधायची कशी तेवढं फक्त शिकून घे, बाकी पतंग उडेल नाही उडेल ती पुढची गोष्ट आहे. कन्नी कशी बांधायची, जे तुला पतंग आवडेल ते नवीन बांधायची सुरुवात. नाही तर मग दोघांनी पण सांगा, तू तिला शिकव त्या पद्धतीने तू बांधायचा करूया. मी आपण शिवानीला शिकूयात की कन्नी कसा बांधायचा असतो. सुरुवातीला आपण थोडासा मांजा घेऊयात. माईक मी इकडे मध्ये ठेवतो. थोडासा म्हणजे किती नीट सांग, स्टेप बाय स्टेप. एक असं काही इतके सेंटीमीटर असं काही नसतं. ज्या पद्धतीने शिवानीने पदर खोचलेला आहे ना भाई, 6 अक्षराला सुरुवात झालेली आहे. सो आपण हा इतका मांजा घेतलेला आहे आता, एक साधारण खांद्यापर्यंत. सो डबल घेतलेला आपण. हा असा पकड. इथे आपल्याला एक काडी लागेल. काडी सुद्धा मिळालेली आहे अगदी जवळ. हा आपण पतंग इथे, हा आवडला पतंग तुला, याला बांधवत करणे.
तर हा पतंग आहे, याला इथे एक होल पाडायचं असतं आणि या साईडला आहे. म्हणजे तुम्ही इकडून बघाल तर ते Slant. क्रॉसमध्ये असतं एक होल, त्याच्या 2 काड्या असतात त्याला. म्हणजे या ह्याच्यावर इथे वर आणि ते खाली. राईट. त्यानंतर आपल्याला एक ईद म्हणजे आपला साधारण एक हाताचा अंदाज घेऊन इथे आणि प्लस 2 बोटं घेऊन किंवा 1 बोट आपला पतंगाचा साईज काय आहे त्यानुसार त्याला हे करायचं, होल पाडायचं मध्ये मध्ये. ते दोन्ही बाजूला पाडायचं. ते वर खाली नाही. ते वर खाली नाही, हे शेजारी शेजारी, हे वर खाली. आता हा आपले तयार झालेले आहेत होल. त्यानंतर हा जो धागा आपण काढला होता हां. त्याचं एक टोक इथून घेऊन हा धागा क्रॉस टाकून त्या वरच्याच ह्याच्यामधलं वरच्या साईडनी वरच्या साईडनी किंवा खालच्या साईडनी कुठून कुठल्याही साईडनी क्रॉसमध्ये टाकायचा. इकडून पुन्हा बाहेर काढून त्याला इथे एक गाठ मारायची. डबल गाठ. प्रॉपर कन्नी बांधणं झाल्या, प्रॉपर कन्नी बांधणं सुरू आहे आणि ज्या पद्धतीने शिवानी सुद्धा फॉलो करत आहे ना, विच इज व्हेरी गुड थिंग. हे पर्सनली मला आवडतं आहे. त्यानंतर हे जे दुसरं टोक आहे हां. संपूर्ण दोऱ्याचं दुसरं टोक एकदम एंडचं ते आपण एकत्र करून या जे आपण छिद्र केलं होतं त्यात ओवूयात. इकडून बाहेर आलं ते पुन्हा या काठीला पकडून आत आलाय. किंवा तो पुन्हा इकडे काढायचा. थांब ना, दोन्ही दोरे. आलं दोन्ही आलं. पुन्हा याला कमी करायचं जरासं, त्याला कमी करून गाठ बांधायची. गाठ मारायची. आपला पतंग हवेत उडणार का नाही उडणार ती हे पुढची गोष्ट संपूर्ण आहे. गोष्टी ओके, ओके. या कन्नीवरती अवलंबून असतात. हां. तो जर व्यवस्थित बांधली गेली हां. तरच आपला पतंग हवेत उडणार. त्यानंतर हे पतंग खाली ठेवून असं त्रिकोण हातात धरायचं. त्यानंतर इथे खाली 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 जात इथे यायचं आपण मधोमध. मधोमध नाही, मग थोडंसं खाली यायचं. जे की आपलं अंतर असलं पाहिजे अजून अच्छा. जास्त झालं. हे दोन्हीकडे सिमिलर पाहिजे अंतर. मग अजून थोडं जास्त झालं आपलं, इकडे आलं. हां, आता झालं. अजून थोडंसं जास्त झालंय, आता इकडे आलं. आता बरोबर आपले दोन्हीकडे आपण सिमिलर पकडलेले आहे आणि बरोबर त्याच पॉइंटला आपल्याला गाठ मारायची असते. अजून ती गाठ आपण पक्की केली नाहीये. ती गाठ चेक जोपर्यंत करायचं. गाठ बांधल्यावर ते परत वर खाली होतं का? वर खाली होतं ते आपल्याला ते चेक करत करत ती गाठ त्या ह्याच्यापर्यंत न्यायची आहे. हां दोन्ही बाजूला सेम गाठ आली पाहिजे. सिमिलर आलं पाहिजे. हां. आपली टाईट करायची. आलेली आहे. क्या बात बघू शकता, गाठ इथे बरोबर आहे. Perfect. परफेक्ट आलेला आहे. ज्या 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 Geometry मध्ये त्याला पूर्ण mark. नक्कीच नक्कीच ज्या व्यक्तीला पतंगाची कन्नी बांधायला आली ना, मला तर असं वाटतं की त्या व्यक्तीचा पतंग खरंच खूप मोठा जातो असं बोलणं काही हरकत नाही. मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीमध्ये पतंग असेल, त्याच्यानंतर तिळगुळ असेल, या सगळ्या गोष्टी होतच राहतात. पण पर्सनली मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की एक असताना संकल्प असतो आपल्या नवीन वर्षाचा, तो नवीन वर्षाचा संकल्प आठवडाभर, महिनाभर, 2 महिन्याभर असं चालतो ती पुढची गोष्ट आहे. मालिकेमध्ये खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडत आहे. किती खास आहे मालिकेतलं मकर संक्रांत तुमच्या दोघांसाठी एक कलाकार म्हणून सुद्धा? सुरुवात होईल. मालिकेत आमची पहिली संक्रांत आहे लग्नानंतरची. हो. त्यामुळे ती ॲज अ कपल म्हणून खूप इंटरेस्टिंग आहे. कारण तो माझ्यासाठी दागिने बनवतो काय आणि मग बरं त्याला जोडून एक मकर ड्रामा आहे. संक्रांतीचं एक विशेष असतं की दागिने म्हटलं की आपल्याला सोन्याचे दागिने डोळ्यासमोर येतात किंवा चांदीचे. बरोबर. पण मकर संक्रांतीला हे जे हलवे आहेत म्हणजे साखरफुटाणे असतात याचे दागिने बनवले जातात आणि त्याचं महत्त्व असतं. त्याचं महत्त्व असतं. आणि या मकर संक्रांतीला सत्या मीरासाठी हे दागिने स्वतः हाताने बसून तयार करणार आहे, जे की त्यालाही येत नाहीये. बरोबर. पण त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला आहे. कुठे
कुणाला माहीत आहे, ज्यांना माहीत आहे त्यांच्याकडून विचारपूस करून ते कसे करतात, त्यात काय काय असतात बरोबर, गोष्टी, बरोबर. या सगळ्या गोष्टी त्यांनी माहीत करून तो मीरासाठी ते दागिने बनवतात. तिच्याच आईला रात्री बसून फोन करून त्यांनी ते बनवलेले असतात, त्यामुळे ती खूपच गोड गोष्ट आहे. कारण मुलांकडनं थोडे एफर्ट्स कमी पडतातच रिलेशनशिप्स सुद्धा दागिने बनवण्यासारखं हा एवढी मोठी एक्झॅक्टली. गोष्ट. हो. तर ही एवढी मोठी गोष्ट म्हणजे नक्कीच अप्रिशिएट केली जाईल. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या बायकांसाठी बघा, नक्कीच करा. नक्कीच नक्कीच नाही, मालिकेचं नाव जरी साधी माणसं असली ना तरी मालिकेतले कलाकार साधे नाही आहेत असं मी का बोलतोय, कारण का आता जरी ते असे दिसले असले तरी आपण दिवाळीच्या इव्हेंटला भेटतो, स्टारच्या गणपतीच्या इव्हेंटला भेटतो, दोघं फुल धमाल करत असतात. म्हणजे डान्स परफॉर्मन्स असू दे किंवा बाहेर इंटरव्ह्यू करणं असू दे, धमाल सुरू असते. मालिका खरंच आता नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स घेत आहे. खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला प्रेक्षकांना बघायला मिळतात आहेत. मकर संक्रांतपासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली असं बोलायला काही हरकत नाही. किती इंटरेस्टिंग आणि किती भारी अजून मालिकेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल, काय सांगाल त्याबद्दल? आता तर मालिकेने एक नवीन वळणच घेतलं असं आपण बोलू शकतो. कारण आम्ही 1 वाजता आता दुपारी तुमच्या जेवणाच्या वेळेला आम्ही तुम्हाला भेटायला येतो. बरोबर. आणि आता खूप नवीन नवीन गोष्टी घडायला लागल्यात. म्हणजे आम्हाला ते करताना पण जाणवत आहे, कारण खूप वेगळे वेगळे ट्रॅक्स, वेगळ्या वेगळ्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्याच मालिकेतल्या उलगडत चालल्या आहेत. नक्कीच. त्यामुळे ते सगळ्यांचं एक मिक्सचर जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते बघायला खूपच गोड वाटतं. कारण ते साध्या गोष्टी आहेत, जशी साधी साध्या माणसं आहोत पद्धतीने आम्ही. ते फुलवलं जात आहे, हे विशेष गोष्ट आहे. आणि या सगळ्या फुलण्यामध्ये तुम्हाला सत्य आणि मीराचं नातं कशा प्रकारे फुलत चाललंय, सगळ्यात महत्त्वाचा ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. कारण एक असा व्यक्ती ज्याला काय म्हणतात त्याला, मुली किंवा या गोष्टींपासून तो फार लांब बरोबर राहिला आत्तापर्यंत, आणि आता त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली आहे जी की ज्या मुलीने त्या म्हणजे सत्याला, त्या कॅरेक्टरला इतकं बदलवून टाकलंय की तो अफाट प्रेमात पडणार आहे. बरोबर. तो कसा पडणार आहे, त्यांची लव्ह स्टोरी कुठल्या टोकाला जाणार आहे, आणि खरं तर त्या टोकाला जाण्यापेक्षा ती कशी त्या टोकापर्यंत पोहोचते, पोहोचणार त्यांचा आहे. प्रवास कसा असेल, बरोबर. हा फार काय म्हणतात त्याला इंटरेस्टिंग विषय आहे. किंवा त्यातून 4 गोष्टी प्रेक्षकांनाही शिकण्यासारख्या असणार आहेत. बरोबर, सो बरोबर. मी सर्वांना आवर्जून सांगेल की सर्वांनी आवर्जून साधी माणसं ही मालिका बघा. सध्या आपली मालिका दुपारी 1 वाजता लागते, पण हरकत नाही, आपली जेवणाची वेळ आहे. जेवता जेवता थोडंसं मनोरंजन आम्ही तुमचं नक्कीच, करणार आहोत. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे बघायला विसरू नका साधी माणसं. नक्कीच. खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी ते थांबतो. मकर संक्रांतीचं खेळ तर खेळलोच आहे, पतंग उडवणारच आहोत आपण. तत्पूर्वी तुमच्या दोघांसोबत बोलून जाम भारी वाटतंय. Thank you. तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद थँक्यू धन्यवाद. तुम्हालाही, तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद. शुभेच्छा, प्रेक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा.